यस लेट प्लेचा इशारा येतोय शैलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून. करंजे उरण करून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज झाल्यात आणि लेफ्ट आर्म गोलंदाज वापरला जातोय पहिल्या षटकामध्ये अजय टाक. बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने फटका चांगला, एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून शरद कोंडाळकरच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. स्टार्ट, सुरेख सुरुवात. टेस्ट क्रिकेटचा विचार केला तर क्रिस गेलच्या नावावर पहिल्याच बॉलवर पहिला षटकार मारण्याची किमया त्यांनी केली. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा, यावेळेस देखील बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 येतात मोठे फटके. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले जातात. टीमची धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहू शकाल पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आलेत. लाजबाब सुरुवात, ज्याची सुरुवात होते चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतो. पण यावेळी सुरुवात चांगली झाली आहे ध्रुवी 11 घणसोली टीमची. आणि कौतुक करेन शरद कोंडाळकरचं. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे. सातारा वाई परिसरातील हा खेळाडू देखील आहे आणि त्या स्पर्धा देखील गाजवल्या त्या खेळाडूने. आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना तिसरा बॉल, तिसऱ्या बॉलवर रांग सिंग डाऊन द विकेट. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता पण यावेळेस कमबॅक केले गोलंदाज अजय टाकने. अजय टाकची गोलंदाजी जर पाहिली तर ऑर्थोडॉक्स गोलंदाजी स्टाईल आहे. अगदी जुन्या काळातील जे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची तशीच पद्धतीने एक स्टाईल आहे. पण चांगल्या अँगलने गोलंदाजी करतो त्यामुळेच अँगलचा फायदा घेतोय. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडू हवेत आहे. जीवन गोपाळे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आपल्या टीमसाठी 4 धावा, इथे मात्र 2 धावा वाचवण्यात यशस्वी झाला. खूप चांगली बॅटिंग शरद कोंडाळकरचं पाहायला मिळते. 4 आतापर्यंत चेंडू संपलेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 लॉस ऑफ नन. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांचा खेळ आहे. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक धावतील. सिंगल कंप्लीट केली जाते आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 धावांना टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. सुरेख सुरुवात, दमदार सुरुवात ध्रुवी 11 घणसोली टीमची. सातत्याने आपण जर पाहिलं तर तळोळीच्या मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर पहिली ट्रॉफी आपल्या नावे केली होती या सीझन मध्ये. खूप चांगला खेळ अक्षय मडवी, दीपक पाटीलने केला होता. रितेश पाटील भीमने देखील चांगली फटकेबाजी केली होती. आणि इथे येतोय अखेरच्या बॉलवर या षटकातला 3रा षटकार. षटक क्रमांक संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22. फ्लाइंग स्टार्ट, दमदार सुरुवात ध्रुवी 11 घणसोली टीमचा. मध्ये पॉवरफुल बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला शरद कोंडाळकरच्या माध्यमातून. 6चे 6 बॉल स्वतःच खेळला आणि 6 बॉलमध्ये 22 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिल्या. खूप चांगला सुरुवात म्हणावं लागेल, चांगले स्टार्ट म्हणावं लागेल ध्रुवी 11 घणसोली टीमची. दुसरे षटक हाताळण्यासाठी गौरव बडदे गोलंदाजी ट्रॅकवर. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय. पण यावेळेस गोलंदाजीसाठी धुरा सांभाळण्यासाठी येतोय. पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर लगवला गेलाय यशवंतच्या माध्यमातून. जीवन गोपाळे वेगाने येईल, माफ करा अनिकेत आहे, अनिकेत चव्हाण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. यशवंतने देखील घणसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलाय.
त्यामुळेच या खेळाडूला देखील ध्रुवी 11 घणसोली टीम मध्ये स्थान मिळाले. सलामीवीर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळी फ्लिक मनगटाचा वापर केला आणि इथे सिंगल मिळेल. शरद कोंडळकर कडे क्षमता आहे. अनेक चांगल्या चांगल्या इनिंग देखील त्याच्या मी पाहिलेत. खास करून गावदेवी तळोली चषकामध्ये देखील अप्रतिम कामगिरी शरद कोंडळकरची राहिली आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. या टीमचा एक प्रमुख खेळाडू देखील आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. गौरव बडदे जर पाहिले तर घणसोलीचं नातं आणि गौरवचं नातं एक वेगळं आहे. प्रॅक्टिस मध्ये 40+ मैदानावर गौरव 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत हा 3 तास स्पेंड करतोय घणसोली 40+ मैदानावर. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली अजिंक्य पाटील चूक करतोय आणि आतापर्यंत मी पहिल्यांदा अजिंक्य पाटीलच्या हातून झेल सुटताना पाहायला मिळतोय. झेल नाही तर 4 धावाचं इथं मात्र मिळेल बोनस टीम ध्रुवी 11 घणसोली टीमला. आपण पाहू शकाल अजिंक्य पाटील एक दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याच्या हातून झेल सुटणं फार कमी. आणि नाईट स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळाला होता. इथे चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गौरव बडदे कडे ती क्षमता आहे. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, कुठल्याही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूला टाका, तिथे मात्र 100% एफर्ट्स आणि 100% योगदान देण्यासाठी नेहमीच तत्पर असतोय. टीमची धावसंख्या 29. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, फटका चांगला आहे आणि यशवंतच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेच्या पार, षटकार. 35 धावा, 35. वॉट अ स्टार्ट. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकात अजय टाकणे 22 धावा खर्च केल्या आणि या षटकात तब्बल 14 धावा खर्च, 13 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 धावा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर जीवन गोपाळे. कासरवडलची स्पर्धा आठवते. जीवन गोपाळेने षटक हाताळलं, 3 धावा देऊन 3 गडी बाद देखील केले होते. काल घणसोली टीम आणि कोपरखैरणे टीम हे कासरवडलची स्पर्धा खेळत होते, तर देखील आज सकाळच्या सत्रात मात्र पुन्हा एकदा तैनात झालेत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडून कळवला जातो. टीमची धावसंख्या 36. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये अजिंक्य पाटील. वॉडा थ्रो, सुरेख फेकी म्हणावं लागेल. एक धाव मिळेल टीमला. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचते. खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल. सलामीवीर पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप होते. यशवंत आणि स्ट्रॉंग अपील केली आहे आणि अंपायरने बोट आकाशाकडे केली आहे. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. यशवंत बॅक टू डगआउट. आपल्या टीमसाठी एक योगदान देऊन यशवंत परतलाय. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये हर्ष म्हात्रे हा फलंदाज देखील आहे. अजून एक यंगस्टर खेळाडू आहे. ध्रुवी 11 टीम कडे अनेक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. यशवंत देखील बाद झाला आणि नवीन हर्ष म्हात्रे हा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जीवन गोपाळेला पहिली सफलता मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 ऑन स्कोरबोर्ड. 4 षटकांची लढत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहू शकाल वेस भन्नाट वेग धारण केलाय आणि डॉट बॉलची सांगता होते. चांगला कमबॅक केलाय जीवन गोपाळेने. पहिली सफलता मिळाली टीमला.
आणि यावेळेस जर पाहिलं तर कासारवाडीची स्पर्धा असेल किंवा घणसोलीची स्पर्धा असेल, या दोन्ही स्पर्धेमध्ये जीवन गोपाळे आपले गोलंदाजी करत असताना यावेळेस कधी कधी अति स्तुती देखील घातक ठरते आणि इथे चांगली गोलंदाजी करत असताना खराब चेंडू हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर 38 धावा. फुलरलेनचा चेंडू आहे, आपण पाहू शकाल एक्झिक्यूट करू शकला नाहीये आणि बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये फंबलिंग करतोय क्षेत्ररक्षक. स्पर्श आपण पाहू शकाल, हा अजून एक यंगस्टर खेळाडू आहे. 2 धावांना टीमची धावसंख्या 40 गाठली आहे. 40 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी लगाम लावण्याचं काम केलं गेलंय जीवन गोपाळेच्या माध्यमातून. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. फुलरलेनचा चेंडू आहे, फटका चांगला आहे पण डीप मध्ये सुनील म्हात्रे सारखा एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. थ्रो देखील तितकाच चांगला पाहायला मिळतोय. 1 धावावर समाधान मानावं लागेल. 2 षटकात आतापर्यंत आपण 35 धावा पाहिल्या होत्या आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 41. फक्त 6 धावा 5 चेंडू मध्ये खर्च केला. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि यावेळेस चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँडचे इथे चेंडू लँड होईल आणि चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 1 धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचते. या षटकात धावा आल्यात फक्त 7. चांगलं कमबॅक केलंय कोपरखेड 11 कोपरखेड टीमने. आता मात्र आपण पाहू शकाल सुरुवात चांगली झाली होती ध्रुवी 11 घणसोली टीमची. अखेरच्या षटकामध्ये किती टार्गेट सेट करेल याकडे लक्ष असेल. तोपर्यंत जाऊया डीजे आदेश कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. मंगलवारी भक्त तुझे दाराला. दर मंगलवारी भक्त तुझे व्हेरी मच. रांजण देवी म्हणजेच कोपरखेडणे या गावामध्ये रांजण देवीचं मंदिर देखील आहे आणि ते गीत देखील डीजे आदेश म्हात्रे यांनी लगवलं गेलंय आणि कोपरखेडणे गावाकडून बिलॉंग देखील करतोय. अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मयुरेश म्हात्रे. स्वप्नील देशमुख असताना मात्र मयुरेश म्हात्रे सारखा गोलंदाज वापरला जातोय. हा एक वेगळा निर्णय आहे. हा निर्णयात किती यशस्वी होतोय याकडे देखील लक्ष असेल. अखेरचं षटक आहे आणि आपण पाहू शकाल हर्ष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय. शरद कोंडाळकरने चांगली बॅटिंग केली होती पण काही चेंडू मध्ये सिंगल खेळताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता. अजिंक्य पाटील वेगाने येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि इथे 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावांना टीमची धावसंख्या 44 या आकड्यावर 44 धावा. मागच्या मॅच मध्ये 54 धावा सहजरित्या पार केल्या होत्या किरणस्मृती घणसोली टीमने आणि पराभूत केलं होतं इच्छापूर्ती वाशी संघाला. यावेळेस मात्र धावांची आवश्यकता असेल. किमान 60 पर्यंत तरी मजल मारावे लागेल तर मात्र टफ फाईट होईल कारण की हे मैदान खेळपट्टी हे फलंदाजासाठी नंदनवन आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा. फुलरलेनचा चेंडू फटका चांगला आहे. मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. हर्ष म्हात्रेच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कारल्याचे डोंगराला ग चैताचे महिन्याला ग गमावले गजबज नाही डोंगर गमावले गजबज नाही डोंगर गजबज नाही डोंगर गमावले. डीजे आदेश देखील कौतुक करेल. प्रत्येक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत त्याच्या माध्यमातून लगवलं जात आहे आणि क्रिकेट आणि संगीताचा देखील एक वेगळं नातं आहे. अनेक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डीजे असणं गरजेचं आहे कारण की जो इनिंग ब्रेक होतोय
ज्यावेळेस षटकार चौकार लागतो एक वेगळा माहोल तयार होतोय संगीतमुळे आणि त्यामुळेच याच माहोल बनवण्याचं काम आदेश म्हात्रे करतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर खूप चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होते. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या 50 गाठते. 50 धावा धाव फलकावर लागलेत. हर्ष बॅटमधून एक षटकार आला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट फटका चांगला आहे. चेंडू कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. थ्रो देखील काय वेगवान केलाय सुनील म्हात्रे. नाव लाजवाब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यासाठी ओळखला जातो कोपरखिरणे 11 कोपरखिरणे. जीवन गोपाळे असेल, अनिकेत चव्हाण असेल, अजिंक्य पाटील, गौरव बडदे आणि सुनील म्हात्रे असे 4, 5, 6 हे दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण चुकीच्या एंडवर थ्रो केला जातोय. एक धाव मिळेल टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. कुठलाही यशस्वी संघ बनण्यासाठी तुमची गोलंदाजी फलंदाजी तर चांगली पाहिजे. त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील असणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग देखील बेमिसाल. हर्ष बॅट मधून येतोय. अखेरच्या बॉलवर येतोय चेरी ऑन टॉप. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आणि लेजंड ट्रॉफी 2022 चा थराराचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. म्युझिक ब्रेक नंतर पुन्हा एकदा आम्ही येऊ. तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आस्वाद लुटत राहा. बॅट्समन पाठवा. येस क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. ध्रुवी 11 घणसोली बॅट्समन मैदानात मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात आहे. येस त्याच दरम्यान जर पाहिलं तर या घणसोली नगरीचे कार्यसम्राट नगरसेवक लक्ष्मीकांत दादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत आहे. घणसोली गावाच्या समाज कार्यातील एक मोठं नाव आणि त्याचबरोबर विकास देखील आहेत. अतुल माने देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. येस अतुल आपण देखील स्थानापन्न व्हा. 59 धावांचे टार्गेट आहे. लेजंड ट्रॉफी 2022 चा थरार आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान या घणसोली नगरीचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय लक्ष्मीकांत पाटील दादा यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर. सहर्ष स्वागत आहे.
अनेक वेळा अनेक कार्यक्रमामध्ये लक्ष्मण दादा यांचं देखील आगमन आपण पाहतोय आणि सातत्याने तरुणांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप नेहमी दिली जाते. ते देखील आहेत. त्याचबरोबर अतुल माने देखील आहेत. आणि संतोष पाटील देखील आहेत. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील योगदान राहिलंय. हेच भरत मडवी यांचं देखील आगमन झालंय. भरत मडवी लेजेंड क्रिकेटर आहेत. आपण देखील या मंचावर ज्या लेजेंड खेळाडूंच्या नावाने, ज्या खेळाडूच्या सन्मानासाठी ही स्पर्धा आयोजन करण्यात आले, त्या स्पर्धेतील लेजेंड खेळाडू भरत मडवी यांचं देखील आगमन झालंय. आणि बलराम मडवी देखील आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की आपण मुख्य डायसवर येऊन स्थानपन्न व्हा. 59 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गौरव बडदे टेनिस बॉल क्रिकेटचा एक धुरंधर खेळाडू आहे. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात, अनेक मालिका आपल्या नावी केले. धर्मवीर आनंदी चषक मध्ये काय अफलातून कामगिरी राहिली या गौरव बडदेची. अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी आपली छाप सोडली. अगदी कमी वयात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला दरारा पेश केलाय असा खेळाडू आहे. नॉनस्टिक एंडवर फलंदाज मयुरेश म्हात्रे. हा खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. यंगस्टर खेळाडू आणि ज्याने आपल्या गावासाठी खूप चांगलं योगदान दिलंय बॅटिंग करत असताना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज शरद कोंडाळकर, ज्याने बॅटिंग करत असताना 27 धावांचं योगदान दिलं. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इन स्विंग चेंडू पाहतोय. चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय आणि थेट जातोय मयूर म्हात्रेच्या हातात. एष्ट्यांच्या मागे डावकुरा फलंदाज मयूर म्हात्रे देखील पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गौरव बडदे आहे. व्हेरी डेंजरस प्लेयर. हा खेळाडू जर या मैदानावर राहिला तर घातक ठरेल ध्रुवी 11 घणसोली टीम साठी. पहिलाच बॉल डॉट आणि त्यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने खातं उघडतोय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचते. 59 धावांचे टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना 14 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून चेंडू जातोय. मयुरेशच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला षटकार. चेंडू सीमारेषा पार. गोंधळ मांडीला माझे रांजण देवी आईचा. गोंधळ मांडीला थँक्यू व्हेरी मच. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल आणि पहिलाच बॉल फेस करत असताना मयुरेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय तडाखा. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 7 धावा धाव फलकावर लागले तर 59 धावांचं टार्गेट आहे. ध्रुवी 11 घणसोली वर्सेस कोपरखिरणे 11 कोपरखिरणे असा कडा मुकाबला सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मयुरेशच्या बॅट मधून एक षटकार आलाय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी फटका. इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? वनीत येईल तोपर्यंत चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार. षटकारानंतर चौकार येतोय फलंदाज मयुरेशच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुटलाई भूमिपुत्र बघा भेटून उठलाई. हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतल. दिवसाई प्रत्येक आगरी कोळी समाजाची आणि प्रत्येक आगरी कोळी लोकांची जी इच्छा आहे की नवी मुंबईच्या विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटलांचं नाव मिळावं. स्विंग मिस म्हणावं लागेल. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केली आहे. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 11 धावा धाव फलकावर लागलेत. दोन्ही फलंदाजावर अपेक्षा असेल पण शरद कोंडाळकर ज्यांनी बॅटिंग मध्ये इम्प्रेस केल्या, गोलंदाजी करत असताना इथे मात्र कमबॅक करून देतोय आपल्या टीमसाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय.
यावेळेस फटका चांगला, टायमिंग देखील बेमिसाल, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अखेरच्या बॉलवर येतोय मयुरेशच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. पहिलं षटक इथे संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. फ्लाइंग स्टार्ट, सुरेख सुरुवात, दमदार सुरुवात कोपरखेडे 11 कोपरखेडे टीमची. विराईचा आशीर्वाद लाभला ग्रिकुल्यांना. नवरात्रीचे 9 दिसाला देवाच कार्याला. नवरात्रीचे 9 दिसाला येवाच कार्याला. थँक्यू डीजे. ध्रुवी 11 टीम प्लीज कुठलीही टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच सामना सुरू करा. जाऊया सन्मानाकडे. अतिथी देवो भव ही परंपरा आहे आणि इथे सन्मान केला जाईल. आदरणीय कार्यसम्राट नगरसेवक लक्ष्मण दादा पाटील यांचा सन्मान मी विनंती करतोय लेजंड क्रिकेटर बळीराम मडवी यांच्या शुभस्ते करावा. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आज या मुख्य डायसवर उपस्थित आहेत. लेजंड ट्रॉफी या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय लक्ष्मण दादा पाटील यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. सातत्याने घणसोली 11 घणसोलीवर प्रेम राहिलंय लक्ष्मण दादांचं आणि आज ते देखील उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे एक शिलेदार देखील आहेत आणि या समाज कार्यात घणसोली गावासाठी विशेष भूमिका देखील राहिल्या. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जातोय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सन्नी येतोय. आपण पाहू शकाल पहिल्याच षटकामध्ये 17 धावा असा स्टार्ट झाला होता. ध्रुवी 11 गडसोली टीमचा 22 धावांचा गणाघाती प्रहार केला होता. फलंदाज शरद कोंडाळकरने यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू आहे आणि अंपायरचा इशारा काय येईल याकडे देखील लक्ष असेल. नो बॉल घोषित केला जातोय आणि एक धाव देखील मिळेल. 18 चेंडूंनी 40 धावांची आवश्यकता आहे. 2 धावा इथे मात्र टीमच्या स्क्वॉड मध्ये ऍड केल्या जातात, धाव फलकामध्ये ऍड केल्या जातात आणि बॉल आपल्या समोर पुरवला जातोय. पहिलाच बॉल बीमर पद्धतीचा हाताळला गेला. सनीच्या माध्यमातून एक यंगस्टार गोलंदाज आहे आणि इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल ध्रुवी 11 घणसोली टीमला. अनेक यंगस्टर घेऊन हा संघ देखील मैदानात उतरलाय. एकही एक्सपिरियन्स खेळाडू मात्र या टीमकडे नाही. तो अनुभवाची कमतरता नक्कीच जाणवेल. इथे फटका चांगला आहे, लाजवाब स्ट्रोक. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि पाठवलाय षटकाराच्या प्लॉट मध्ये. गौरव बडदेच्या बॅट मधून येतोय हवाई हल्ला, चेंडू सीमारेषा पार, षटकार. What a shot, what a beautiful stroke. गौरव बडदे टेनिस बॉल क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय. इथे फटका फसलाय, चेंडू जातोय हवेत. मिड विकेट रिजन मध्ये हर्ष वेगाने येईल. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावानं टीमची धावसंख्या 26 आकड्यावर जाऊन पोहोचते. सुरेख स्टार्ट म्हणावं लागेल कोपरखेडे 11 कोपरखेडे टीमचा. 59 धावांचं टार्गेट जरी असलं तरी देखील अगदी चांगल्या पद्धतीने हे टार्गेट हाताळत असताना दोन्ही बॅटर मयुरेश म्हात्रे आणि गौरव बडदे. हाफ ट्रॅकर पुल केला जातोय. पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक. मयुरेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय तडाखा, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
ताडातून नांद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्त वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा. महाराष्ट्राच्या रथदेव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय. यावेळेस आपण पाहू शकाल ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय, एम्पायरने दंडित केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33. चेतन पाटील यांचं देखील आगमन झालंय. देवस्थान मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत, घणसोली गावकीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस फटका चांगला, वॉडा टायमिंग, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, वॉडा हिट, सुरेख सुरुवात, लाजबाब स्ट्रोक म्हणावं लागेल. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केला जात आहे. प्रत्येक बॉलवर केला जातोय प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार, वॉडा परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना मयुरेशने आतापर्यंत 64.666 लगातारचा तिसरा षटकार मयुरेशच्या बॅटमधून. 28 धावांचं योगदान, 39 धावा धावफलकावर लागलेत. 59 धावा करायचे आहेत, अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सन्नी येतोय आणि फुलरलेनचा चेंडू आहे. षटकार क्रमांक 4 आणि कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. थँक्यू व्हेरी मच. षटकार, षटकार आणि षटकाराची भाषा बोलली जाते. लगातारचा 4था षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 आकड्यावर. अखेरचा बॉल या षटकातील. सन्नी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये सिंगल मिळते. सुस्कारा सोडला असेल सन्नीने. ध्रुवी 11 टीमने 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. आता मात्र 12 चेंडू आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. आणि काय बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. या षटकात सन्नीने खर्च केल्यात तब्बल धावांचा विचार केला. What a song. यस, गान साम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे आणि आपण पाहू शकाल त्यांची आठवण करून घेणारं गीत आहे. मागच्या षटकात जर पाहिले तर सन्नीने 29 धावा खर्च केले होते. आता मात्र 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल केला जातोय. फटका, वन बाउन्स, सीमारेषा पार. अक्षरशः तुटून पडलाय मयुरेश. मात्र या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये लाजबाब. झाली कार पालखी नाही अजून निघाली ना बोलवा बोलवा. देखील कुमार म्हात्रे यांना मी सातत्याने पाहिलं आणि घणसोली टीमसाठी देखील एक समर्थक म्हणून पाहायला मिळते. चौकार येतोय मयुरेशच्या बॅट मधून. इथे डाउन्सिंग डाऊन द विकेट. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. धावांची आवश्यकता आहे, फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच किरण सुधी घणसोली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. कृपया टॉस या आणि लगेचच या संघातून, या सामन्यातून जो संघ जिंकेल तो पुढची मॅच खेळेल. आजच्या दिवसातली तिसरी मॅच असेल. आग ओकणारी फलंदाजी, सलामीवीर हे 2 बॅटर अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाजावर. संयमाचं क्रिकेट खेळलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सोनू येतोय. आपण पाहू शकाल 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोचते 52 या आकड्यावर. 10 चेंडू 40 धावांची विस्फोटक फलंदाजी केली.
टीमला आवश्यकता आहे अजूनही 7 धावांची आणि 40 धावसंख्येवर खेळतोय मयुरेश म्हात्रे. यावेळेस फटका चांगला आहे, लाजबाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे स्कोर लेवल. एट 58 धावा आणि 46 धावसंख्येवर खेळतोय. अर्धशतकासाठी संधी असेल. पाहूया मयुरेश म्हात्रे या स्पर्धेतलं अर्धशतक झळकावेल की काय. 1 धावांची आवश्यकता आहे आणि त्याला 4 धावांची आवश्यकता आहे. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आज नाश्त्यामध्ये मयुरेश म्हात्रे षटकार आणि चौकार खाऊन आलाय. प्रत्येक बॉलवर आक्रमण करतोय आणि इथे नशिबाची साथ देखील मिळते. अजून एक संधी आहे पण पाहू शकाल सोनूने झेल सुटलाय. 46 धावसंख्येवर खेळतोय. अखेरचा धाव अजूनही शिल्लक आहे आणि या षटकातील अखेरचा बॉल देखील शिल्लक आहे. अखेरच्या बॉलवर येतोय षटकार आणि आपलं अर्धशतक साजरं केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मयुरेश म्हात्रेसाठी. वडा बॅटिंग परफॉर्मन्स, 52 धावा नाबाद. आणि मयुरेश म्हात्रे प्लीज लगेचच आपण तिथूनच मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी लगेचच या विनंती करतो.